मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली, सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती। एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोड 24 तास खुला ठेवण्याचं नियोजन, वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू, महापालिका निर्णय घेणार। मुंबईत म्हाडाकडून पुन्हा घरांची लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू, लवकरच लॉटरीची घोषणा होणार, 2-3 वर्षांमध्ये ही घरं पूर्ण होणार। महानगर प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र, मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार, MMRDAचा अंतिम आराखडा तयार। मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांसाठी 12,000 घरं बांधणार, आश्रय योजनेसाठी 1,300 कोटी रुपयांची तरतूद, आतापर्यंत योजनेचे 25% काम पूर्ण। मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये महिलांची कर्करोग तपासणी होणार, प्रसूतीगृह आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करणार, फेब्रुवारीच्या अखेरीस सुविधा सुरू होण्याची शक्यता। ठाणे जिल्ह्यामध्ये 10वीच्या परीक्षेसाठी 338 केंद्र तर 12वीसाठी 197 परीक्षा केंद्रांची व्यवस्था, परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकाची नजर असणार, परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा। समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार, महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर इगतपुरी अंतर केवळ 1 तासामध्ये पार होणार। मुंबई महानगरपालिकेकडून गणेश मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास गणेश मंडळांना प्रतिबंध, पीओपीच्या मूर्तींच्या विक्री आणि विसर्जनावर उच्च न्यायालयाकडून बंदी घातल्यानंतर पालिकेचा निर्णय।